एप्रिलचा दुसरा आठवडा आता येत आहे आणि या आठवड्यासाठी पण शेतकरी पुन्हा संभ्रमात आहेत. कांदा विकायचा की थांबायचा? उन्हाळी कांदा साठवायचा, लगेच विकायचा, किती साठवायचा, किती विकायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या 2 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांमध्ये आहे, लासलगाव की अहिल्यानगर? कुठे विकला तर फायदा जास्त आहे, कुठे विकला तर फायदा कमी होतो आहे. विशेषतः या 2 जिल्ह्यांपासनं समान अंतरावर किंवा त्याच्या बॉर्डरवर असलेले जी काही गावं आहे कांदा उत्पादकांची, तिथे याची चर्चा आहे. आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लासलगाव की अहिल्यानगर आणि एकूण कल कसा हे आपण समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवार विशेष आहे. आज आहे 5 एप्रिल 2026, वार आहे रविवार. आज आपण जी चर्चा करणार आहोत संपूर्ण आठवडा आणि मागच्या काही बाजारभावांच्या बेसवर, की तुम्ही कांदा नक्की कुठे विकायचा आहे आणि कसा फायदा होणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विकायचा की नाही विकायचा, की ठेवायचा, विशेषतः उन्हाळी कांदा, याचं पण मार्गदर्शन किंवा याचे संदर्भ या सगळ्या आपल्या या व्हिडिओतनं तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे चॅनलला नवीन आहे ते इथे सबस्क्राईब करून तातडीनं बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. अहिल्यानगर की लासलगाव पुढच्या 5-6 दिवसांमध्ये काय होणार, सध्याचे बाजारभाव काय आहे या आठवड्याच्या शेवटापर्यंतचे ते आपण बघूया. अहिल्यानगरचा विचार करता तिथल्या लोकल किंवा स्थानिक कांद्याला मिळालाय 750 रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव. उन्हाळी कांद्याला मिळतोय या आठवड्याच्या अखेरीस 920 ते 930 रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव. आणि लाल कांद्याला मिळालाय 720 रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव. आता प्रदीर्घ सुट्टीनंतर लासलगावच्या बाजारपेठा उघडल्या आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये. लासलगावचे जे उपबाजार पण उघडले आहेत आणि तिथे उन्हाळी कांद्याला रविवारपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत जो बाजारभाव मिळाला सरासरी तो 1200 रुपये. लाल कांद्याला मिळाला 930 रुपये प्रति क्विंटल. एकूण काय की सध्या दोन्ही याची तुलना करता लासलगाव बाजाराचे आणि नाशिकच्या काही बाजार समित्यांचे दर हे अहिल्यानगरपेक्षा थोडेसे वर आहेत. आता सरळ तुलना करूया. एकूण काय होईल, उन्हाळी कांदा लासलगावला जास्त येतो आहे, सुट्टीचा काळ सोडून पूर्ण मी सांगतो आहे. आणि लाल कांदा सुद्धा लासलगावला जास्त आहे आणि फरक आहे 200 ते 300 रुपये बाजारभाव जास्त मिळतोय लासलगावला. आता सध्याचा ट्रेंड काय आहे, वाढीचा किंवा घटीचा? अहिल्यानगरचं आपण जर बाजारभाव बघितले तर लोकल कांदा वाढतो आहे, रब्बी कांदा त्याची वाढ आहे आणि लाल कांद्यामध्ये ट्रेंड घटतो आहे. तुम्हाला चांगलं आठवत असेल की आपण या सगळ्या आठवड्यात हेच ट्रेंड बघत आलोय आणि तिथे स्पष्ट संकेत दिलेले होते, आकडेवारीसह सांगितलेलं होतं आणि बाजारभाव ताज्या बाजारभावांचं विश्लेषण करून अगदी कालपर्यंत सांगितलं होतं की नाशिक आणि अहिल्यानगर हे 2 मार्केट असे जिथे हळूहळू ट्रेंड वाढतोय. तर ते आपण त्याचं सगळं विश्लेषण करताना ते दिसतंय. लासलगावला उन्हाळी कांदा वाढतोय, लाल कांदा वाढतोय. थोडक्यात लासलगावमध्ये मागणी मजबूत असल्याचं दिसतं आहे. अहिल्यानगरमध्ये पण स्थिती जी आहे ती स्थिर आहे. अहिल्यानगरमध्ये लाल कांद्याचा विषय सोडलाय पण बाकीच्या ठिकाणी तो घसरत नाहीये. आता पुढे जाण्यापूर्वी आपण निष्कर्ष आणि या सगळ्या याच्यामध्ये अडकण्यापूर्वी मी तुम्हाला आजचे रविवारचे पारनेर तालुक्यामध्ये उन्हाळी कांद्याचे बाजारभाव काय मिळाले आणि पुण्यामध्ये काय बाजारभाव मिळाले ते आपण बघूया. पारनेर जिल्हा अहिल्यानगरला आज 200 ते 1300 आणि सरासरी 975 रुपये असे उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाले. शिरूरच्या कांदा मार्केटमध्ये आज बाजारभाव मिळाले 200 ते 1300, 950 रुपये इथं पण सरासरी आहे. छत्रपती संभाजीनगरला 400 ते 1000 आणि सरासरी 700 रुपये आहे. दौंडच्या केडगाव बाजारामध्ये 150 ते 1200, 800 रुपये सरासरी आहे. त्यानंतर सातारा बाजारात 700 ते 1300, 1000 रुपये सरासरी आहे. आता जुन्नरच्या आळेफाट्याला चिंचवड कांद्याला 600 ते 1300, 1000ची सरासरी आहे. आणि सर्वात महत्वाचं पुणे गुलटेकडी बाजारामध्ये 500 ते 1300, 900 रुपये दर आहे. मंगळवेढा बाजार समितीमध्ये 200 ते 1000, 900 रुपये दर आहे.
थोडक्यात 700 ते 1100 असे दर आजच्या या रविवारच्या सुट्टीच्या बाजारात, सुट्टीच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी बाजार सुरू आहे, अहिल्यानगर, पुणे, त्याच्यानंतर मंगळवेढा, त्या ठिकाणी हे मिळालेलं आहे. याच्यावरनंच तुम्हाला बाजारभावाचा येणाऱ्या काळाचा कल स्पष्ट होईल. आता अनेकांचा प्रश्न आहे की आम्हाला या 12 तारखेपर्यंत किंवा या आठवड्यातले प्रत्येक जिल्ह्याचे कांद्याचे संभाव्य दर अचूक काय राहतील ते समजून सांगा. तर तुमच्या सगळ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे जिल्हावार कांद्याचे दर बघायचे असेल तर आता जॉईनच्या बटनावर क्लिक करा. आज सकाळीच आपण तिथं व्हिडिओ केला आहे आणि तिथं अतिशय बारकाईने ही माहिती दिलेली आहे. ही सगळी माहिती तुम्हाला अत्यंत उपयोगाची आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांचा अनुभव असा आहे की साधारणपणे काही ठिकाणी 90 ते 95 आणि काही ठिकाणी 95 ते 100% हे विश्लेषण हे मॅच होत आहे, हे योग्य ठरतं आहे, हे खरं ठरतं आहे. तर आता विचार करा, तुम्हाला अचूक हे करायचं असेल किंवा आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या लेवलला जाऊ शकता. तर आता पुढचा जो भाग आपण होता की एकूणच सध्याचा ट्रेंड आपण बघितल्यानंतर आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात काय होईल, हा जो तुम्हाला जी महत्वाची उत्सुकता आहे ते आपण बघूया. तर लासलगावमध्ये काय होऊ शकतं, सुरुवातीला जे दिसतंय ते वाढ दिसते आहे, पण आवक जर वाढायला लागली तर थोडी घट किंवा स्थिरता होऊ शकते. आता याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर आहे. काही व्यापाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी काही पत्रकारांना हाताशी धरून काही बातम्या सोडलेल्या आहे नकारात्मक. परत एकदा पहिले याच्यामध्ये युद्धानंतर नकारात्मक बातम्या आल्या वगैरे ते मी सगळं सांगितलं आहे. नकारात्मक बातम्या आल्यानंतर भाव कसे पडतात किंवा पाडले जातात तेही सांगितलेलं आहे. भोंदू अशोक खरातच्या संदर्भात व्यापारी आणि एक खरात यांची युती जेव्हा झाली तेव्हा कांद्याचे बाजारभाव नाफेडच्या घोटाळ्यातनं कसे पडले किंवा पाडले गेले हे पण आपण सांगितलेलं आहे. त्याची आता चर्चा नको. पण आता परत अशा काही बातम्या जे आहे, गंमत अशी आहे की एकाच घरामध्ये बापाई पत्रकार, पोरगाय पत्रकार, भाऊ पत्रकार असे काही घराणी आहेत या लासलगावमध्ये, मनमाडमध्ये, आणखी काही ठिकाणी. आणि एकच बातमी मग सगळ्या दैनिकांना येते आणि काही ठिकाणी तर ती युट्यूब चॅनलला, काही मीडियामध्ये येते आणि आपल्याला असं वाटतं की सगळ्या दैनिकांमध्ये, सगळ्या माध्यमांमध्ये ती बातमी आली की खरंच आता भाव पडणार आहे. व्यापारी लोक तेच कागद तुमच्या तोंडावर मारतात आणि सांगतात की बघा इथं पेपरला छापून आलेलं आहे. पण प्रत्यक्ष जे बातम्या सोडतात, जे ठेवलेले किंवा काय, आता ते तो वाईट शब्द वापरत नाही, असे जे पिल्लावळी आहे पत्रकारांच्या, वाईट पत्रकारांच्या, चांगले पत्रकार असे धंदे करत नाहीत त्यामध्ये. तर ही पत्रकारितेला लागलेली जी कीड आहे ते एकाच घरातली असतात. म्हणजे चॅनल आहे त्याच्याचकडे असतं, 4-4 चॅनलचे दांडके तो घेऊन फिरतो, वेगवेगळे माध्यमही त्याच्याचकडे असतात. आता हे कोण आहे ते शोधा, त्यांना प्रश्न विचारा. तुम्हाला कांदा व्यापाऱ्यांना किंवा सरकारला प्रश्न विचारून थांबायचं नाहीये, नाफेडच्या घोटाळ्यावर प्रश्न विचारून थांबायचं नाहीये. तुम्हाला या पत्रकारांनाही प्रश्न विचारायचे की बाबा तुम्हाला खरंच शेतकऱ्यांविषयी कौतुक आहे की तुम्हाला तुमच्या एकूण काही वैयक्तिक काही इंटरेस्ट आहेत, ते अशी जेव्हा बातमी येईल निगेटिव्ह तेव्हा जरूर विचारा. आता आपण एप्रिलचा दुसरा कल जो बघतो आहे, तर हे कशासाठी मी हे मध्ये विषयांतर केलं, माझा काही राग नाहीये. मी स्वतः पत्रकारिता केलेली आहे आणि खूप चांगल्या पत्रकार आम्ही बघितलेले आहेत की ज्यांनी खरंच लोकांचं भलं केलंय. पण वाईट पत्रकारही बघितलेले आहेत. नाशिकमध्ये असंच एक वाईट पत्रकार आज परवा पकडला गेला. तो खरातच्या प्रकरणाची दुसरी फाईल होती. एनिवे, ठीक आहे. तर असं काही जर घडलं तर लासलगाव बाजारामध्ये थोडी घट किंवा स्थिरता येऊ शकते. म्हणजे आता या आठवड्यात जे दर आहेत ते स्थिर राहतील आणि घटले तर आधी थोडे घटतील एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात. कारण अफवांचाच बाजार गरम झाला तर तुम्ही त्याला विरोध केला तर होणार नाही. परत एकदा सांगतो, अहिल्यानगरमध्ये बाजार स्थिर आहेत, थोडी वाढ होण्याची शक्यता आहे किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आहे तो बाजार स्थिर राहील, त्यात थोडी वाढ होऊ शकते. आता अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर लासलगावचा बाजार वरून खाली येण्याची शक्यता आहे आणि अहिल्यानगरचा बाजार हळूहळू स्थिर किंवा थोडा वर जाण्याची शक्यता आहे. आता तुमच्याकडे उन्हाळी कांदा आहे आणि तो आत्ताच तो विकायचा असेल तर लासलगावला लगेच विकण्याची किंवा सोमवार मंगळवारी विकणं तो फायदेशीर ठरेल. दर थांबला तर दर कमी होऊ शकतात. लासलगावच्या बाबतीत सांगतोय मी, बाकीच्या ठिकाणचं नाही.
पण साठवण्याची सोय असेल तर तुम्ही आणखी थांबण्याचा निर्णय घेऊ शकता. तर ही लासलगावची परिस्थिती आहे. लाल कांदा असेल तर विकून टाका, लाल कांदा ठेवण्यात काहीच मतलब नाही आहे. आता महत्त्वाची स्ट्रॅटेजी कशी हे करायची, 2 प्रकारचे शेतकरी आहेत, की एक लगेच विकून टाकतात, थोडे थांबून रिस्क घेतात आणि काही साठवतात. लगेच विकणाऱ्यांना जास्त फायदा दिसतोय आत्ताच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. थांबला तर रिस्क वाढेल, हे लासलगावसाठीचं आहे. आता निष्कर्ष जे तुम्हाला अपेक्षित असते, की निष्कर्ष सांगा. सध्याचा बेस्ट बाजार कुठला? तर ऑफकोर्स लासलगाव आहे. पुढील काही दिवसात थोडा दबाव येऊ शकतो, पण तरी पण तो बेस्ट आहे. अहिल्यानगर बाजार हा लासलगावच्या तुलनेत सुरक्षित आहे आणि तिथे दर जे आहेत ते मात्र कमी राहणार आहे. स्थिर आणि कमी राहतील, पण सुरक्षित असणार आहे. त्यामुळे विक्री कुठे करायची, काय करायची याचे संदर्भ दिलेत, पण निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. कांदा तुमचा आहे. साठवायचा, ठेवायचा, तो कसा करायचा हा तुमचा भाग आहे. आम्ही डिस्क्लेमर दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टप्प्याटप्प्याने जेव्हा कांद्याची विक्री होते तेव्हा फायदा होतो, असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. त्यांना पण तुम्ही भेटून ते अनुभव विचारू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा. बारकाईचे जे बाजारभाव आहेत, जे आकडेवारीसह, ते तुम्ही मेंबरशिप जॉईन करून जॉईनच्या बटनावर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या शेतकरी जे दुसरे बांधव मित्र आहेत त्यांना जरूर शेअर करा. धन्यवाद.